तर मला खरं तर हा प्रश्न विचारायचा आहे पहिला तुम्हाला की ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या यावेळच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत याच्यामध्ये मुंबई वरती सगळ्यात जास्ती फोकस आहे आणि मुंबईबरोबर मला वाटतं की तुमच्यावरती फोकस जास्ती आहे. तुम्हाला चारी बाजूनी घेरलंय असं काही तुम्हाला चारी बाजूनी प्रेमाचा वर्षाव. प्रेमाचा वर्षाव तुम्ही म्हणताय? प्रेम आहे की घेरलंय तुम्हाला काय वाटतंय? बघा, मी मुख्यमंत्री झाल्यापासून हा वर्षाव सुरू आहे. म्हणजे हे आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी टोमणे हे मुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे, सरकार घटनाबाह्य आहे, हे मुख्यमंत्रीपद जाणार, 8 दिवसांनी जाणार, सरकार पडणार, बसता उठता झोपता उठता स्वप्नात देखील एकनाथ शिंदे. त्यामुळे याच्यामध्ये मी काही जास्ती मनाला लावून घेत नाही. माझा फोकस मी ठेवला आहे कामावर, माझा फोकस ठेवला आहे डेव्हलपमेंटवर आणि माझा फोकस आहे माणसांवर, पब्लिकवर, की त्याला आपण काय देऊ शकतो. तर याच्यामध्ये माझ्या कामाची पद्धत आपल्याला माहीत आहे. माझं ॲक्सेसिबिलिटी महत्त्वाची आहे आणि मी सिम्पल राहतो, सिम्प्लिसिटी, आणि माझा एक क्रेडिबिलिटी हा विषय. हां, म्हणजे सिम्प्लिसिटी, ॲक्सेसिबिलिटी आणि क्रेडिबिलिटी. आणि मी मुख्यमंत्री होतो, चीफ मिनिस्टर, तेव्हा मी स्वतःला कॉमन मॅन समजायचो. याचं कारण काय, जेव्हा CM डोक्यात जातो किंवा पद कुठलंही, तेव्हा कॉमन मॅनच्या बरोबर असलेला जो काय कनेक्ट असतो तो थोडा कमी होतो. आणि म्हणून ही काही मला ती आता सवय झाली आहे. कारण त्यांना वाटतं की हा सर्वसामान्य कार्यकर्ता, आमच्या पक्षामध्ये काम करणारा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो, मुख्यमंत्री कसा होऊ शकतो. अरे का होऊ शकत नाही? बाबासाहेबांनी घटना लिहिली, त्याच्यात शेवटच्या माणसाला पण मोठं पद मिळवण्याची मुभा दिली आहे ना. मग मी माझ्या कार्यकर्तृत्वावर मुख्यमंत्री झालो आणि त्याचं त्यांना दुःख आहे, त्यांना जेलसी आहे. हा मला वाटतं तुम्ही आल्यानंतर हे काय, हे उद्घाटन आम्ही केलं ना, हे लोकार्पण आम्ही केलं मुख्यमंत्री असताना. हे बघा, हे सीलिंग जो आहे तो जवळपास अगोदरच्या काळात, आमच्या मुख्यमंत्री पदाच्या काळाच्या अगोदर त्या सरकारमध्ये हे काम बंद होतं. का बंद होतं? कोविड होता. दुसरी गोष्ट, इथल्या कोळीवाड्यातल्या लोकांनी जे 60 मीटरचा स्पॅन होता त्यांच्या बोटी ये जा करण्यासाठी, ते म्हणाले आम्हाला असं केलं तर प्रॉब्लेम होईल. आमच्या बोटी आणि वादळ असतं काय, ते काय गाडी अशी नसते बाजूबाजूनी जाणारे. आम्हाला 120 मीटरचा स्पॅन पाहिजे. मग 120 मीटरचा स्पॅन पाहिजे तर जे मुख्यमंत्री होते त्यांनी कोणाची चर्चा केली असेल आणि ते होऊ शकत नाही असं म्हणाले. ते म्हणाले हे होऊ शकत नाही, आता ते सगळं बदलायला लागेल, त्याला खूप वेळ लागेल. मग मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा आयुक्तांना बोलवलं. मी म्हणालो हे आम्हाला करून पाहिजे, कारण शेवटी कोळीवाडा जो आहे भूमिपुत्र आहे, त्यांच्या बोटी आहेत आणि पावसात वादळ वाऱ्यामध्ये ह्या जेव्हा बोटी ये जा करतात, जो काय नेव्हिगेशन हेलकावत असतील याच्यामध्ये ज्या बोटी एकामेकावर आपटू नयेत, त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांची मागणी होती. मी सांगितलं त्यांना मला हे करून पाहिजे. तुम्ही दुनियाभरची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, जगामध्ये आहे, मागवा ना, काय प्रॉब्लेम आहे हे. आणि मग किती रुपये जास्त खर्च झाले? 100-125 कोटी रुपये. पण तो कायमचा प्रश्न सुटला ना, काम चालू झालं. माझ्या काळामध्ये एवढा जोरात बूस्ट आला त्याला. मी मॅनपॉवर त्यांना जास्त लावायला सांगितली, मशिनरी जादा लावायला सांगितली आणि तो रिकव्हरी केला तो टाईम. असं धडाधड निर्णय घ्यायला लागतात, असं घाबरून थोडी चालतं. पण निर्णय घेता घेता आरोप पण होतात. मग त्यामुळे तुमच्यावरती निर्णय घेतले, एकतर्फी निर्णय घेतले, तुमच्यावरती आरोप. तुम्हाला काय त्याचं काही मला दुःख नाही. आपलं इंटेन्शन क्लिअर पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घ्यायचा नसतो. जनतेच्या भल्यासाठी तुम्ही निर्णय घ्या आणि काही आरोप होऊ द्या. जनतेच्या भल्यासाठी तुम्ही जे निर्णय घेता तुमचा प्रामाणिकपणा असला पाहिजे त्याच्यामध्ये, हे मी पाहिलेलं आहे. त्यामुळे एवढे मोठे प्रकल्प झाले. आमची टीम, देवेंद्रजी, आम्ही दोघंच होतो.
सुरुवातीपासून बघा ना तुम्ही, आम्ही किती निर्णय घेतले शेतकऱ्यांच्या सिंचन प्रकल्पाचे. 2.5 वर्षाच्या मागच्या काळातले 4-5 असतील, किती 120-130 निर्णय घेतले. किती निर्णय घेतले, कल्याणकारी योजना केल्या. जो सगळा एकूण प्रश्न आता समोर आहे BMCचा आणि त्याच्या ह्या सगळ्या निवडणुकीत, याच्यामध्ये 87 जागांवरती तुमच्या विरोधात 2 ठाकरे आहेत, एकत्र आलेले बंधू आहेत. तुम्हाला असं वाटत नाही की हीच सगळ्यात मोठी खरी लढाई आहे? ठीक आहे, लढाई हे जे आम्ही करून ठेवलं आहे ना, हे सगळं मुंबईतले हे ब्रिज आहेत, अटल सेतू आहे, तिकडे कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट नाही बनवू शकलात तुम्ही 25 वर्षात. सगळं पाणी, प्रदूषित पाणी, काळं पाणी समुद्राच्या बाजूनी तुम्ही बघा. हे आम्ही करतोय. 1.5 वर्षात हे कंप्लीट होतील. निळं क्षार समुद्र होईल, प्रदूषण कमी होईल. का नाही केलं? कॉन्क्रीटचे रस्ते का नाही केले? का खड्ड्यातून लोकांचा प्रवास दिला? का लोकांचे ॲक्सिडेंट घडवले? का माणसं मेली? याला जबाबदार कोण? आणि रिपेअरवर किती पैसे खर्च केले डांबराच्या, हे कोण मोजणार? हा जनतेचा पैसा. आता कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही केले 2 फेजमध्ये. चहलला बोलावलं, बोले आम्हाला कॉन्क्रीटचे रस्ते करायचे आहेत. बोले हां, आम्ही 50 किलोमीटर दरवर्षी करतो. का नियम आहे का? बोलो का कायदा आहे का काय? नहीं नहीं, वो उतना बोलते आदेश होता है. बोले आदेश लोकांसाठी आपल्याला हे 50-50 किलोमीटर केले तर किती वर्ष लागतील? मला 2 फेजमध्ये 2 फेजमध्ये करावे लागतील. अख्खी मुंबई एकटा करता येत नाही. ट्रॅफिक सुरू झालं काम 7,000 कोटीचं. आणि आता पहिला फेज मेमध्ये कंप्लीट होईल. दुसरा फेज पुढच्या वर्षामध्ये कंप्लीट होईल. 25-30 वर्ष या मुंबईला खड्डा पडणार नाही. हे सगळं बंद होणार ना रिपेरिंगमध्ये. खड्डा पडणार आहे. तिकडे खड्डा पडेल आणि हा खड्डा बुजेल आणि लोकांच्या गाड्या चांगल्या चालतील आणि ॲक्सिडेंट होणार नाही. पण तुम्ही सभाही ऐकत असाल, काही गोष्टी तुमच्या कानावर पण येत असतील. काल ठाण्यामध्ये सभा घेतली. राज ठाकरे असं म्हणाले की ठाण्यातली 1000 एकर जमीन ही दिली गेली आणि एक प्रकारे राज्य सरकारवर आरोप करण्यात आलेला आहे. या आरोपाबद्दल कोणाला दिली ते मी आरोप काय बघितला पण नाही, भाषणही ऐकलं नाही. कोणाला नाव बिव घेतलं का? अदानींचं नाव नाही घेतलं. अदानींचं तर नाव घेतातच आहेत ना ते. त्यांनी म्हटलं गेल्या 10 वर्षात अदानींनी एवढी सगळी संपत्ती मिळवली, एवढे सगळे तुम्ही आंदोलन दिलं. ते मुख्यमंत्र्यांनी ते व्हिडिओ पण दाखवले ना. शेवटी राज्याचा विकास करायचा असेल तर कोण आणणार पैसे, कोण लावणार पैसे? हे तर तिकडे लंडनमध्ये लावतात, तिथं नाही लावत. मग उद्योजकच लावणार ना. आणि त्याचा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी दाखवला ना. आणि मी त्याच्या आधी भाषणात पण सांगितलं होतं की ज्या अदानींचं जे सेकलिंग कंपनी होती अगोदर, त्याचं रद्द करून कोर्टामध्ये जाऊन रद्द करून अदानींना काम दिलं ना. मग काम दिल्यानंतर जेव्हा तुम्ही सरकारमध्ये होता तेव्हा ते चांगले होते. तुम्ही सरकारच्या बाहेर गेलात की ते वाईट झाले. असं कसं काय होऊ शकतं? त्यांचं म्हणणं आहे की एकच का, अनेक का नाहीत उद्योगपती? एकाच उद्योगपतीवर एवढी मेहरबानी का? बघा, टेंडर निघतं, ओपन टेंडर निघतं. जो जास्तीचा सरकारचा फायदा करतो त्याला टेंडर मिळतं. एक तर लोएस्ट नाही तर हायेस्ट. आता या अदानी म्हणजे ही जी काही ते म्हणतात की अदानीला हे दिलं ते दिलं, ही DRP आहे, ही कंपनी आहे, त्याच्यात सरकार पण आहे. सरकार रेव्हेन्यू शेअरिंगमध्ये आहे. आणि सरकारची जी काही हे प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सरकार म्हणून इक्विटी पार्टनर आहेत. आणि त्याच्यामध्ये हे लोक रोज म्हणतात की अदानीला दिलं, अंदान दिलं. असं नाही. तुम्हाला सांगतो, यांनी अगोदर निर्णय घेतला होता त्यावेळेस फक्त पात्र लोकांना घरं देण्याचा निर्णय होता तो. फक्त पात्र. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही म्हणालो पात्र अपात्र नाही. गेल्या अनेक वर्षापासून राहतात त्या सगळ्यांना घरं मिळाली पाहिजे.